हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नित्यपूजेने आज छान आपली व्लॉगची शुभ सुरुवात करूया. पण सकाळची सुरुवात जोरदार पावसाने झाली. आज कालपासूनच मुंबईला रेड अलर्ट होता. शाळा कॉलेजेसला सुट्टी होती. म्हटलं आता हा सुरू झाल्यावर काय दुपारी थांबायचं नाही. आम्हाला बाहेर जायची पण इच्छा होती, पण सकाळी चांगला जोरात होता. म्हटलं दुपारी जेवण होईपर्यंत थांबला नाही तर मग कॅन्सल करूया. पावसाचा स्पीड चांगलाच होता. सकाळी भरपूर जोरात पडला. आजच्या पावसाळी वातावरणात मी मस्त कच्च्या केळाची भाजी केली होती. त्याची रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. कच्ची केळी घेऊन मी त्यांना कुकरला वाफवलं. 2 शिट्ट्या काढल्या. वाफवल्यानंतर जरा गार होऊ द्यायचं आणि त्यांची सालं काढून घ्यायचे. सालं काढल्यानंतर त्याचे असे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे. अतिशय सोपी भाजी आहे ही. 80% तर ती कुकरमध्ये शिजून जाते. 80-85%. असे आता आपण काप करून घेतले त्याचे. तसं अजूक तुपामध्ये याला फोडणी द्यायची आपल्याला मस्त. जिऱ्यावर मी मस्त फोडणी देते. जिरे तडतडू लागले की आता आपल्याला मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे. थोडंसं तुपात परतून घ्यायचंय. किंचितशी हळद टाकली, जरा भाजीला रंग यावा म्हणून धणे-जिरे पूड टाकली. कारण या कच्च्या बटाट्याला स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे थोडंसं चव एनहान्स करायला थोडी साखर पण टाकली. चवीनुसार मीठ टाकलं. नंतर आता हे कापलेली सगळी केळी आपण टाकून घ्यायची. मस्त फोडणीत परतवायची. आणि नंतर याच्यात आपल्याला लिंबू पण पिळून घ्यायचंय आणि एक 10 मिनिटं फक्त वाफवायची की भाजी लगेच रेडी. आणि थोडंसं कोथिंबीर आणि दाण्याचं कूट वरतून पेरायचं. ही भाजी तुम्ही उपासाला म्हणून पण खाऊ शकतात. फक्त मग आपल्याला कढीपत्ता, हळद,
हे स्किप करावं लागेल आणि उपासाची भाजी म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. खूप चविष्ट आणि सुंदर लागते. एकदा नक्की करून बघा. गोडस अशी छान सगळ्या मिक्स चवीची, थोडी तिखट गोडसर, लिंबू पिळल्यामुळे आणखी छान चव आली होती आणि सगळ्यांना जरा वेगळी भाजी म्हणून खायला पण छान वाटलं आणि पौष्टिक पण असते. तर एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी उपासाला देखील खातात. ही गुजराती पद्धतीने मी करून बघितली आहे. खरंच खूप छान लागली. यांना अशी भाजी खूप आवडते. एरवी मी साध्या केळाची भाजी नेहमीच करत असते. कच्च्या केळाची भाजी खूप दिवसांनी केली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हाय हॅलो सगळ्यांना. हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना. खूप दिवसांनी आम्ही असं मस्त पावसाळी भटकंतीला परत बाहेर पडलो आहे. आज एक नवीन एरिया एक्सप्लोअर करायचा आहे आपल्याला मस्तपैकी. तर आत्ताच मस्त जेवण वगैरे झाली आणि निघालो आहे आम्ही. तुम्हाला पण आमच्याबरोबर घेऊन जातो एक नवीन एरिया एक्सप्लोअर करायला. चला तर मग लेट्स गो. खूप भरून आलंय बाहेर. पुन्हा जोरात पाऊस येतो की काय असं वाटतंय. आज मी तुम्हाला डोमेस्टिक एअरपोर्टच्या दिशेने घेऊन चालले आहे. तिकडचा सगळा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथेच एअरपोर्टच्या आसपास असलेले सगळे 5 स्टार हॉटेल्स पण आपण पाहूया. माझी फेवरेट बिल्डिंग बिस्किटासारखं शेप आहे ना एकदम. मेट्रो सोबत आमची सुद्धा शर्यत लागलेली आहे. आता तिकडून बाहेर पडेल. पार्क केली थांबली ती. आता आपण हायवेवरून उतरता आणि आता डोमेस्टिक एअरपोर्ट त्या रस्त्याला आपण चाललेलो आहोत. जे जुनं एअरपोर्ट आहे तिथे आपण जातो. पावसात शिवाजी महाराज खूप ट्रॅफिक लागते आज नेमकी. आता इथून लेफ्ट घेतला किंवा आपण डोमेस्टिक एअरपोर्टच्या साईडला जाणार आहोत. फ्लायओव्हर मुंबईकडे जातो. साऊथ बॉम्बे सिलिंगकडे आपण गेलोय ना मागे, तर तो रोड आहे तो. हो. सो फ्रेंड्स, आज आपण ना जुन्या एअरपोर्टचा एरिया सगळा फिरणार आहोत. डोमेस्टिक एअरपोर्टचा आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा एरिया तुम्हाला दाखवते. इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण फिरून बघितलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल तो व्लॉग जाऊन नक्की बघा. हो, नक्की पहा. आता आपण डोमेस्टिक एअरपोर्टकडे चाललो आहोत. तो परिसर सगळा तुम्हाला फिरवून दाखवते.
हे पहा, हा रोड सरळ गेला की आपण पार्ल्याकडे नेहमी जातो तो रोड आहे. आता इथून न जाता आपल्याला सरळ जायचं. इथे स्प्रे पेंटिंग बघा किती सुंदर केलेले आहेत. सुंदर कला ही सुद्धा. हे पहा किती सुंदर केलं. सुशोभित करतात सगळीकडे असं छान. हे पहा, आता आपण लेफ्ट घेतो आहोत. आता एअरपोर्ट, जुन्या एअरपोर्टच्या रस्त्याला लागतोय आपण. हे पहा, सिग्नल टॉवर दिसतोय तुम्हाला खाली. हां, हे पहा दिसतोय कंट्रोल टॉवर. इकडून दाखव, मी यास दाखवते तुम्हाला. हे पहा, आपण कंट्रोल टॉवरच्या अगदी जवळ आले आता. सगळे विमानांचा कंट्रोल असतो आपल्या हवाई उड्डाणांचा. दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला. आपण नेहमी लांबून पाहत होतो इतके दिवस. खाली घे कास. हे पहा, ओल्ड एअरपोर्ट आपलं. काचा खालीच ठेवा. पाऊस बारीक बारीक येतोय तरी तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतोय आता आम्ही. सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळचं हॉटेल हे. आणि हे ऑर्किड हॉटेल आहे. हॉटेल ऑर्किड. आपण इथे साखरपुड्याला गेलो होतो. हां, हे वेदांत हॉटेल. सगळे या एरियामध्ये आता. हॉटेल वेदांत. हॉटेल एअरपोर्ट इंटरनॅशनल. हे कुठलं आहे ग? KOI हॉटेल. नवीन आहे. नवीन हॉटेल आहे. KOI हॉटेल. हे रेट्रो हॉटेल 24 रेट्रो. हॉटेल ऑर्किडची एंट्री आहे इकडून. ऑर्किडला पण आम्ही 2-3 वेळा गेलो. आतून खूप सुंदर आहे. जमलं तर मी एकदा नक्की तुम्हाला आत घेऊन जाईल. आज खूप पाऊस आहे त्यामुळे खाली उतरता येत नाही आहे. जिंजर हॉटेल. बघ, हॉटेल जिंजर आले. हॉटेल जिंजर. आणि हे T24 रेट्रो हॉटेल आहे. हा, राईट साईडला सगळं ऑर्किड हॉटेलचाच परिसर आहे. हा प्रशस्त हॉटेल एकदम. ते खूप सुंदर आहे आतून पण. आपण एक दिवस नक्की जाऊया. हे पहा, एंटरप्राइज सेंटर.
हे इकडे हॉटेल एअर लिंक आहे. सगळी 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स आहेत तिकडे. पण एलाइट एरिया सगळा मुंबईचा. हे साईन पोस्टर्स. हे पण छान आहे हॉटेल. सुंदर आहे आतून लॉबी वगैरे. T24 रेट्रो. हे हॉटेल अतिथी. आमचे एक क्लायंट नेहमी यायचे साऊथचे, ते या हॉटेल अतिथीत उतरायचे. मला आठवलं एकदम. कोय गार्डन. आयबीस हॉटेल आहे ते समोर आहे ते. हे हॉटेल बावा इंटरनॅशनल आहे. हे पण खूप जुनं हॉटेल आहे. पुढे गेलं की नाव दिसेल आपल्याला. जरा ट्रॅफिक लागली आहे. दिसतंय नाव हॉटेल बावा इंटरनॅशनल. टॅक्सीमध्ये आहे नेमके. हे आयबीस हॉटेल. हे आयबीस एअरपोर्ट हॉटेल. सगळं एअरपोर्ट भोवतीचा एरिया तुम्हाला फिरवून आणलाय. हे पा स्प्रे पेंटिंग किती सुंदर आहेत ना. मुंबईचे ठळक वैशिष्ट्य सगळे त्यांनी पेंट केलेले आहेत. फ्लायओव्हर. आता इकडे त्या साईडला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. वरती दिसतंय तुम्हाला नाव. साईडचा पॅरलल रोड इंटरनॅशनल एअरपोर्टला जातो. भरपूर आभाळ आले आज. रात्री पाऊस जोरात असं वाटतंय.
शिवाजी महाराजांचा पुतळा माझा आवडता. पाऊस आला परत जोरात. दुर्कट वाटतंय सगळं पावसामुळे. सगळं दुर्कट दिसतंय बाहेर. क्लिअर काही दिसतच नाहीये, पण एकदम फ्रेश वाटतंय बाहेर. मस्त वाटलं. पाऊस पडतोय बारीक बारीक. पाऊस आला. ते ऑर्चिड हॉटेल जे ना आपण आत्ता पाहिलं, निधीचा वाढदिवस 10वा आम्हाला करायचा होता, तेव्हा आम्ही हॉल शोधत होतो. असं प्रत्येक हॉटेलमध्ये सुद्धा अशा रेंटने आपल्याला हॉल मिळतात ना. तर ऑर्चिड हॉटेलला विचारायला गेलो होतं, पण नेमका त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो आपल्याला अवेलेबल नव्हता, बुक झाला होता. पण ती लॉबी इतकी सुंदर आहे ऑर्चिड हॉटेलची. मी एक दिवस तुम्हाला खास घेऊन जाईल. आपलं ते डॉक्टर तिलू आणि त्यांच्या पण मुलीचं का मुलाचं कोणाचं तरी मला आता आठवत नाही, बरेच वर्ष झाले आम्ही जाऊन. पण आपण सगळे गेलो होतो, सगळी फॅमिली. खूप छान आहे आतून ना ते हॉटेल. आणि त्याची लॉबीमध्ये ना मस्त असं पियानो ठेवला सेंटरला, आणि वरतून 4th फ्लोअरवरून पाणी सोडलं. असं त्याला काय म्हणावं मला शब्द कळत नाही. कारंजाने आणि झराने नक्की सांगता येत नाही मला काय म्हणता येईल. खूप सुंदर आहे ते पाणी असं वरतून पडतं, इतकं सुंदर वाटतं ते. मी खास त्याच्यासाठी तुम्हाला एक दिवस नक्की घेऊन जाईल. आम्ही प्लॅन केला नाही तर आज गेलो असतो आम्ही. हो, आमचं अचानकच इम्प्रॉम्प्टू म्हटलं एक छोटीशी पावसाळी लॉंग ड्राईव्ह करूया आणि ओल्ड एअरपोर्ट आपण सगळं फिरून दाखवूया एरिया. तर आम्ही अचानक ठरवलो आणि निघालो. तर तो ऑर्चिड हॉटेल पाहून मला सगळ्या त्या आठवणी आलं. मी तुम्हाला आतमध्ये एक दिवस नक्की घेऊन जाईल. चिंबर रस्ते झाले, आता गोंदवलीला झालं आणि सिग्नल लागला. मेट्रोला जाण्यासाठी स्कायवॉक पण आता रेडी केला. इतका फास्ट बांधला नाही का, एकदम फटाफट बांधून त्यांनी रेडी केला. हो, टेम्पो आला ना, नाही तर दाखवला असतं. असं पूर्ण असं जायचं परत. इथून चालू होतं. मस्त पाऊस लागलेला आहे जाताना. छान वाटतंय, वातावरण मस्त असं फ्रेश. हो ना, दुपारचे 5 वाजलेत, पण असं वाटतंय जसं काही संध्याकाळचे 6-7 वाजलेत. आणि ढगाळ वातावरण भरून आलं. फ्रेंड्स, तुम्ही जे नेहमी माझे व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे माझा आवडता कॉर्नर आलेला आहे. तुम्हाला दाखवते. येस, माय फेवरेट व्ह्यू. गोंदवली स्टेशन. सिटी बसेस सगळ्या आपल्या ऑफिस सुटायला लागल्यात आता. चाकरमाने घरी निघाले सगळे. हे बघ, दिवसा डवळ्या केवढा अंधार आहे बघा. पहिले लेफ्ट साईडला आणि इकडे बघा अंधार केवढा आहे. स्टेशनचा वरच्या ब्रिज खालून चाललोय आपण. हो, हे वरती मेट्रो स्टेशन, त्याचा खाली उतरायला ब्रिज आहे. औरा सेंटरची बिल्डिंग आहे पुढे, आणि इकडे टोयोटा कारचं सर्व्हिसिंग सेंटर आहे. आम्ही बरोबर 5:30च्या दरम्यान घरी आलो. केवढं अंधारून आलं होतं बघा. तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम लाईट बंद करून दाखवते. बापरे, एकमेकांना दिसत पण नव्हतं. आम्ही एवढं अंधारून आलो होतो. जोरात पाऊस पडण्याचे फुल चिन्ह दिसत होते. बरं झालं वेळेत घरी आलो. नंतर खूप जोरात पाऊस सुरू झाला आणि आपली लॉंग ड्राईव्ह पण छान झाली पावसाळी. पाऊस भरपूर भरून आला आणि नंतर संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. मग
आणि ही आपली अंबाबाईची फ्रेम किती सुंदर दिसते बघा, अंधारामध्ये इतकीच आणखी सोन्यासारखी चमकायला लागते. जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना सांगते की माझ्या मोठ्या दिरांनी विश्वासदादांनी आम्हाला ही फ्रेम गिफ्ट केली होती. कोल्हापूरला आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा. त्यांची ही आठवण आहे आमच्याकडे. आज ते हयात नाही, पण त्यांची ही आठवण आमच्याकडे कायम राहील. अक्षरशः देवीच्या गाभाऱ्यात स्वतः गेल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर वाटतं ना ते फ्रेम. रोज आम्ही उठल्यावर तिचं दर्शन घेतो अंबाबाईचं. असं वाटतं आईसाहेब आपल्याबरोबरच आपल्या घरी राहत आहेत. सो फ्रेंड्स, आत्ताच आम्ही घरी आलो. चांगलीच नंतर ट्रॅफिक लागली, शाळा सुटल्या तर अडकलो होतो. जस्ट आत्ता घरी आलो आहे. तर आजचा हा पावसाळी एक लाँग ड्राईव्ह तुम्हाला कसा वाटला? एअरपोर्ट साईडचं सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि घरात पण इतका अंधार झालाय ना, खूप भरून आलाय एकदम रात्रीसारखा अगदी. रात्री जोरदार पाऊस झाला तर मी नक्की तुमच्यासाठी क्लिप घेऊन ठेवेल. चांगलाच भरून आलं आहे. आज हेवी रेन्स आहेत नक्की. आहे. चला, आजचा व्लॉग मी इथेच संपवते. उद्या नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. बाय.